नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुमचं स्वागत आहे जय हिंद पाठशाला या यूट्यूब चॅनलमध्ये। आज आपण पंचायत राजचे प्रश्न उत्तर पाहणार आहोत। 73व्या व 74व्या घटनादुरुस्तीवर विचारलेले देखील आयोगानं या अगोदर मी 50 प्रश्न अपलोड केले। जर ते तुम्ही पाहिले नसतील तर पाहून घ्या। चला तर मग सुरुवात करूया आजच्या व्हिडिओला। तत्पूर्वी जर तुम्ही आमच्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा, जास्तीत जास्त गरजू मित्रांपर्यंत शेअर करा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक करायला मात्र विसरू नका। प्रश्न क्रमांक 51, खालील विधाने विचारात घ्या। अ आहे 73वी घटनादुरुस्ती 11वे परिशिष्ट भारतीय राजघटनेत समाविष्ट करण्यात आले। हे एकदम बरोबर आहे। 73व्या घटनादुरुस्तीने 11वे परिशिष्ट ॲड करण्यात आलेले आहेत। त्याचबरोबर ब आहे राज्य निर्वाचन आयोगाच्या मार्गदर्शनाखाली पंचायत राज संस्थांच्या निवडणुका घेतल्या जातात। हे पण बरोबर आहे। स्थानिक स्वराज्य संस्थांच्या पूर्ण निवडणुका हे राज्य निर्वाचन म्हणजे राज्य निवडणूक आयोग घेत असतं। त्यानंतर क आहे पंचायतीच्या आर्थिक परीक्षणासाठी दर 5 वर्षांनी नियोजन आयोगाची स्थापना केली जाते। हे मात्र चुकीचं आहे। म्हणजेच अ ब बरोबर आणि क चुकीचं। आपल्याला वरीलपैकी कुठले विधान सत्य आहे असं विचारले आणि चुकीचं आहे, असत्य आहे क, म्हणून या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 क। यानंतर प्रश्न क्रमांक 52, 74व्या घटनादुरुस्ती संदर्भात खालील विधाने विचारात घ्या। आपल्याला खालील विधाने विचारात घ्या आणि खाली विचारले चुकीचं कोणतं आहे। अ विधान आहे ग्रामीण भागाकडून शहरी भागाकडे संक्रमित होणाऱ्या क्षेत्रासाठी नगरपंचायतीची स्थापना करता येते। हे एकदम बरोबर आहे। त्यानंतर ब आहे नगरपालिकेचा कालावधी 5 वर्ष आहे आणि कार्यकाळ पूर्तीनंतर 1 वर्षाच्या आत निवडणुका घ्यावी लागते। तर 1 वर्षाच्या आत नाही तर ती 6 महिन्याच्या आत, म्हणजे ब चुकीचं आहे, अ बरोबर आहे आणि आपल्याला चुकीचं विचारलंय। म्हणजेच या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 ब। यानंतर प्रश्न क्रमांक 53, 73वी घटनादुरुस्तीच्या संदर्भात खालील विधाने विचारात घ्या आणि योग्य आहे अयोग्य आहे ते सांगा। आता कुठला विधान अयोग्य आहे असं आपल्याला विचारलेलं आहे। अ आहे भारत सरकारने 1993 मध्ये विकासासाठी 73वी घटनादुरुस्तीचा निर्णय घेतला। आता आपल्याला अयोग्य विचारले, हे चुकीचं आहे। 73वी घटनादुरुस्ती 1992लाच सुरू झाली आणि 93ला तिला म्हणजे ॲप्लिकेशन झालं, म्हणजे अप्लाइड झाली। 73वी घटनादुरुस्ती पंचायत राज संस्थांच्या कार्यासंदर्भात 19 विषय घटकांचा समावेश करण्यात आला। हे पण चुकीचं आहे। म्हणजे दोन्ही विधाने अयोग्य आहेत। म्हणजेच या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 अ आणि ब दोन्ही अयोग्य। यानंतर प्रश्न क्रमांक 54, योग्य कथने ओळखा। राज्य विधिमंडळ कायदा करून खालील व्यक्तींना शहरी संस्थांना स्वराज्य संस्थांचे प्रतिनिधित्व देऊ शकते। आता कुठल्या स्थानिक स्वराज्य संस्थांना शहरी स्थानिक स्वराज्य संस्थेचे प्रतिनिधित्व भेटत असते, हे या प्रश्नात त्यांना विचारायचं आहे। अ आहे नगर प्रशासनातील तज्ज्ञ व्यक्ती, बरोबर आहे। त्यानंतर नागरी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या कार्यातील लोकसभा सदस्य, हे पण बरोबर आहे। आणि क आहे स्थानिक स्वराज्य संस्थेच्या कार्यातील राज्यसभा सदस्य, हे पण बरोबर आहे। त्यानंतर ड आहे ॲग्लो भारतीयांना समूहातील व्यक्ती, हे मात्र चूक आहे। ॲग्लो इंडियन्स आणि राज्य स्थानिक स्वराज्य संस्थेचा काही संबंध नाही। ॲग्लो इंडियन हे लोकसभेत अप्लाइड असतात, त्यामुळं त्याचं पूर्ण जे काही कलम आहे ते वेगळं आहे। म्हणजेच या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 अ ब क बरोबर। यानंतर प्रश्न क्रमांक 55, योग्य कथने ओळखा। 73व्या घटनादुरुस्तीची अंमलबजावणी करणारे महाराष्ट्र हे भारतातील प्रथम राज्य आहे। एकदम चुकीचं आहे। मी या अगोदरही या प्रश्नामध्ये सांगितलेलं होतं असाच प्रश्न विचारल्यानं की 73वी घटनादुरुस्ती अंमलबजावणी करणारे राजस्थान पहिले राज्य, आंध्र प्रदेश दुसरे राज्य,
तर महाराष्ट्र कितवे तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये सांगा. त्यानंतर ब आहे 73वी घटना दुरुस्ती प्रथम मधून मिझोराम, मेघालय आणि नागालँडला सूट देण्यात आली. हे मात्र बरोबर आहे. मिझोराम, नागालँड, मेघालय आणि जम्मू काश्मीर या राज्यांना 73व्या घटना दुरुस्तीतून सूट देण्यात आली. म्हणजे ब योग्य, अ चुकीचं. म्हणजेच या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 ब फक्त. भारतामध्ये 74व्या घटनादुरुस्ती कायद्याची अंमलबजावणी केव्हा झाली? तर आपल्याला सर्वांना माहीतच आहे, भारतामध्ये 74व्या घटनादुरुस्ती कायद्याची अंमलबजावणी 1 जून 1993 पासून चालू आहे. आता 93 तर लक्षात ठेवायचंच, पण 1 जून 1993 अशी डिटेलमध्ये तारीख लक्षात ठेवायची. एखाद्या वेळेस तारखेसहित विचारू शकतात आणि 1993मध्ये आता 3 वर्ष दिले, त्यामुळं कन्फ्युजन होऊ शकतं. त्यामुळं तारखेसहित लक्षात ठेवायचं. म्हणजेच या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 1 जून 1993. यानंतर प्रश्न क्रमांक 57 74व्या घटनादुरुस्ती अधिनियमानंतर झालेले बदल यांच्या जोड्या लावायच्यात. एकीकडे कलम दिलेत, दुसरीकडे त्या कलमातील तरतुदी दिलेल्या आहेत. तर अ आहे 243 टी. 243 टी म्हटलं की जागाचे आरक्षण. त्यानंतर 243 व्ही म्हटलं की सदस्यांची पात्रता. त्यानंतर 243 वाय म्हटलं की वित्त आयोग आणि 243 झेड म्हटलं की नगरपालिकेच्या निवडणुका. ह्या A to Z लिहून ठेवायचं, म्हणजे दररोजच्या दररोज डोळ्याखालून गेलं की आपल्याला प्रश्न सोपे होतील परीक्षेत. म्हणजेच या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 अ ला 3, ब ला 4, क ला 1 आणि ड ला 2. यानंतर प्रश्न क्रमांक 58 73व्या घटनादुरुस्तीद्वारे पंचायत राज संबंधी खालीलपैकी कोणत्या तरतुदी करण्यात आल्या आहेत? एक आहे अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमातीसाठी महिलांच्या राखीव असलेल्या जागा व्यतिरिक्त 1/3 जागा या महिलांसाठी राखीव असतील. तर यापैकी कुठली तरतूद केलेली आहे असं म्हटलेलं आहे, तर ही तर तरतूद नाही आहे. त्यानंतर दुसरं आहे पंचायती राज्यातील निर्वाचित सदस्यांना 2 पेक्षा अधिक अपत्य असतील तर ते आपले पद धारण करण्यास अपात्र ठरतील. ही पण नाही आहे. पंचायतीची निवडणूक लढविण्यासाठी किमान वय वर्ष 25 वर्ष असेल. ही पण नाही. मध्यम आणि जिल्हा स्तरावरील पंचायतीच्या अध्यक्षपदासाठी अप्रत्यक्ष निवडणूक मतदान होईल. ही मात्र आहे. म्हणजेच या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4. यानंतर प्रश्न क्रमांक 59 खालील विधाने विचारात घ्या. अ आहे 1999च्या कायद्यान्वये महाराष्ट्रात महानगर नियोजन समिती म्हणजेच MPC गठीत करण्यात आली. तर हे एकदम बरोबर आहे. त्यानंतर ब आहे सदरहून कायद्यातील तरतुदी प्रत्येक महानगर नियोजन समितीमध्ये 50 पेक्षा कमी नाही आणि 60 पेक्षा जास्त नाही इतके सदस्य असतील. ही चुकीची आहे. त्यानंतर क आहे समितीच्या सदस्यांमधून तिचे अध्यक्षाची निवड केली जाते. हे पण चुकीचं आहे. त्यानंतर ड आहे जिल्हा अधिकारी हा सदरहून समितीचा पदसिद्ध सदस्य असतो. हे पण चूक आहे, कारण जिल्हा अधिकारी हा या समितीचा अध्यक्ष असतो. म्हणजेच या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 अ फक्त बरोबर, बाकी सर्व चुकीचं आहे. यानंतर प्रश्न क्रमांक 60 आता इथे जोड्या लावा दिल्यात. एकीकडे 74वी घटना दुरुस्तीत जे काही बदल झालेत ते आणि दुसरीकडे त्याची कलमे दिलेली आहेत. तर अ आहे हा कायदा ग्रामीण स्थानिक संस्थांना सत्ता, अधिकार, जबाबदारी या दिशेने नेणार आहे. सत्ता, अधिकार, जबाबदारी म्हटलं की 243 जी. आणि एक गोष्ट लक्षात ठेवा, 73वी घटनादुरुस्ती आणि 74वी घटनादुरुस्ती मिक्स होईल. त्यामुळं जास्तीत जास्त ही कलमे A to Z लिहून ठेवून जास्तीत जास्त डोळ्याखालून घालायची, म्हणजे आपल्याला कुठलाही डाऊट राहणार नाही. ती दररोजच्या दररोज जर डोळ्याखालून गेली तर. म्हणजे अ ला 2 कुठे आहे?
पर्याय क्रमांक 3. एकावरूनच उत्तर येतं, पण पुढील पाहून घेऊया. दर 5 वर्षांनी कालबद्ध निवडणुका घेणे अनिवार्य. 243 त्यानंतर क आहे कर, जकात व शुल्क आकारणे आणि वसुली करण्याचे अधिकार, ते आहे 243 आणि त्रिस्तरीय पंचायत राज व्यवस्थाची तरतूद आहे 243 म्हणजेच या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3. यानंतर प्रश्न क्रमांक 61. 74व्या घटनादुरुस्ती अधिनियम 1992 बाबत खालील विधान कोणते चुकीचे आहे? एक आहे या कायद्याने भारतीय राजघटनेत भाग 9A हा नव्याने समाविष्ट करण्यात आला, हे एकदम बरोबर आहे. त्यानंतर दुसरं आहे या कायद्याने राजघटनेमध्ये नव्याने 12व्या अनुसूचीचा देखील समावेश झाला, हे पण बरोबर आहे. त्यानंतर तिसरं आहे 12व्या अनुसूचीमध्ये नगरपालिकेच्या 19 कार्याचा समावेश आहे, हे मात्र चुकीचं आहे. म्हणजेच या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3. यानंतर प्रश्न क्रमांक 62. महानगर क्षेत्र नियोजन समिती संदर्भात खालील विधाने लक्षात घ्या. अ आहे या समितीची रचना आणि सदस्यांची निवड पद्धत ठरविण्याचा अधिकार राज्य शासनाला आहे, बरोबर आहे. त्यानंतर ब आहे या समितीवर केंद्र शासन, राज्य शासन आणि इतर संस्थांना प्रतिनिधित्व देण्यासाठी राज्य शासन तरतूद करू शकते, हे पण बरोबर आहे. आता आपल्याला वरीलपैकी कुठलं चुकीचं आहे म्हणून विचारले, तर ते दोन्हीच्या दोन्ही विधाने बरोबर आहेत. म्हणून या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4, वरीलपैकी एकही नाही. यानंतर प्रश्न क्रमांक 63. खालील विधाने लक्षात घ्या. अ आहे राजघटनेच्या 9व्या विभागातील तरतुदी ह्या 5व्या परिशिष्टात समावेश असलेल्या क्षेत्रास लागू नाहीत, हे बरोबर आहे. त्यानंतर 5व्या परिशिष्टात समाविष्ट असणाऱ्या क्षेत्रास 7 राज्यांचा समावेश होतो, हे मात्र चुकीचं आहे. 5व्या परिशिष्टात किती राज्य आहेत? तर आदिवासी राज्य आहेत, त्यामुळं हे चुकीचं आहे. त्यानंतर क आहे 1996 मध्ये संसदेने अशा क्षेत्रासाठी पेप्सा कायदा मंजूर केला, हे मात्र बरोबर आहे. मग आपल्याला विचारले वरीलपैकी अचूक कोणतं? अचूक म्हणजे बरोबर विचारले. अ आणि क बरोबर आहे आणि ब चुकीचं आहे. म्हणजेच या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2. अ आणि ब अचूक किंवा बरोबर आहेत. यानंतर प्रश्न क्रमांक 64. पंचायत राज संबंधित 73व्या घटनादुरुस्तीने खालीलपैकी कोणती तरतूद करण्यात आलेली नव्हती? आता कोणती तरतूद 73व्या घटनादुरुस्तीने पंचायत राज संबंधी करण्यात आली नाही असं विचारलेलं आहे. एक आहे ग्रामीण स्थानिक संस्थेतील एकूण निर्वाचित जागांपैकी 1/3 जागा या सर्व स्तरावरील महिलांना राखीव असतील, ही मात्र होती. त्यानंतर दुसरं आहे राज्यातील पंचायत राज संस्थांना त्याचे आर्थिक स्रोत ठरवून देण्यासाठी वित्त आयोगाची निर्मिती करणे, ही पण आहे. त्यानंतर तिसरं आहे जर पंचायत राज संस्थांना राज्याने मदतपूर्व विसर्जित केली तर नव्याने 6 महिन्याच्या आत निवडणुका घेतल्या जातील, हे पण बरोबर आहे. त्यानंतर चौथं आहे पंचायत राज्यातील निर्वाचित सदस्यांना जर 2 पेक्षा अधिक अपत्य असतील तर ते अपात्र ठरतील, ही मात्र नाही. म्हणजेच या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4. यानंतर प्रश्न क्रमांक 65. 73व्या घटनादुरुस्ती कायद्यानुसार पंचायत राज संस्थेच्या निवडणुका लढविण्यासाठी कमीत कमी किती वर्ष वयोमर्यादा असणे आवश्यक आहे? तर ती 21 वर्ष आहे. म्हणजेच या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3. यानंतर प्रश्न क्रमांक 66. 74व्या घटनादुरुस्ती कायद्याद्वारे भारतीय संविधानामध्ये कोणत्या अनुसूचीचा समावेश करण्यात आला? तर आपल्याला माहीतच आहे 74वी घटनादुरुस्ती म्हटलं की 12वी अनुसूची. मग 73वी घटनादुरुस्ती म्हणजे कितवी अनुसूची? मला कमेंट बॉक्समध्ये सांगा. या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4, 12वी अनुसूची. यानंतर प्रश्न क्रमांक 67. भारतीय राजघटनेच्या 12व्या अनुसूचीमध्ये नगरपालिकेच्या किती कार्याच्या जबाबदाऱ्याची यादी आहे?
तर ती आहे 18 कार्य जबाबदारी. म्हणजेच या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, 12व्या अनुसूचीमध्ये 18 जबाबदाऱ्या नगरपालिकेच्या देण्यात आलेल्या आहेत. यानंतर प्रश्न क्रमांक 68, योग्य कथने ओळखा. आहे मिझोराम, मेघालय, नागालँड या राज्यांना 73वी घटना दुरुस्ती लागू होत नाही. हे एकदम बरोबर आहे. याच्याबरोबर मी जम्मू काश्मीरसुद्धा एक राज्य आहे असं मागच्या एकदा प्रश्नात सांगितलेलं आहे. म्हणजे या 4 राज्यांना 73वी घटना दुरुस्ती लागू नाही. तर ब आहे 73वी घटना दुरुस्ती अंमलबजावणी करणारे प्रथम मध्य प्रदेश आहे. हे मात्र चुकीचं आहे. म्हणजेच या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 अ फक्त बरोबर. यानंतर प्रश्न क्रमांक 69, हा आयोगाने प्रश्न कॅन्सल केलेला आहे. तरी पण या प्रश्नामध्ये आपल्याला अयोग्य कथने कुठली आहेत म्हणून विचारलंय. आहे या दुरुस्तीद्वारे पंचायत राज्याला संविधानिक दर्जा प्राप्त झाला. हे एकदम बरोबर आहे. आणि या दुरुस्तीद्वारे पंचायत राज्यासाठी राज्य वित्तीय आयोगाची स्थापना झाली. हे पण बरोबर आहे. या दुरुस्तीने काही राज्यांना किंवा विशिष्ट प्रदेशांना सूट दिली. बरोबर आहे. कारण मिझोराम, मेघालय, नागालँड आणि जम्मू काश्मीरसारख्या राज्यांना ही दुरुस्ती लागू होत नाही. आणि या दुरुस्तीची अंमलबजावणी करणारे राज्य हे राजस्थान प्रथम ठरले. म्हणजे हे 4च्या 4 वाक्य बरोबर आहेत आणि आपल्याला अयोग्य कथन विचारलेत. त्यामुळं हा प्रश्न कदाचित कॅन्सल झालेला असावा. म्हणजेच या प्रश्न कॅन्सल होण्याचं कारण तुम्हाला मी सांगितलेलं आहे. यानंतर पुढील प्रश्न. यानंतर प्रश्न क्रमांक 70, खालील विधाने विचारात घ्या. पंचायतीला आपली कर्तव्ये योग्य रीतीने पार पाडण्यासाठी आवश्यक असतील अशा सेवकाची नेमणूक करता येईल. हे एकदम बरोबर आहे. त्यानंतर ब आहे निकटच्या परिस्थितीत सरपंचाला सुद्धा आवश्यक वाटतील इतके अस्थायी सेवक कामगार किंवा कामावर लावता येतील. हे पण बरोबर आहे. क आहे पंचायतीने निलंबित केलेल्या सेवकास सरळ जिल्हा परिषदेत मुख्य कार्यकारी अधिकाऱ्याकडे 1 महिन्याच्या आत अपील करण्याचा अधिकार आहे. हे मात्र चुकीचं आहे. आणि ब बरोबर आहे. म्हणजेच या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 आणि ब बरोबर. आणखीन या पंचायत राजचे 73 आणि 74 घटना दुरुस्तीवर 2 व्हिडिओ अपलोड होतील. त्यामुळं चॅनलला सबस्क्राईब करा, जास्तीत जास्त गरजू मित्रांपर्यंत शेअर करा आणि हो, व्हिडिओ आवडल्यास लाईक करायला मात्र विसरू नका. धन्यवाद.